माझं नाव रोहित मावळे. हे नाटक आम्ही सुरू केलं 2019 साली आणि हे जसं आपण नेव्ही कमांडर्स वगैरे म्हणतो तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज हे भारताचे सगळ्यात पहिले नेव्हल कमांडर आपण म्हणू शकता. कारण त्यांनी समुद्रात किल्ले बांधून शत्रूशी कसं लढायचं याची सुरुवात केली. त्यामुळे हे नाटक एक अशा काय म्हणू आपण अशा वेळेस घडतं जेव्हा आपल्याला डच, पोर्चुगीज हे लोक समुद्रातून आपल्यावर आक्रमण करत होते. सिद्धीसारखे पण जे होते आणि इंग्रजसुद्धा तेव्हा भारतातच होते. तेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांनी आपले जे मायनाक भंडारी म्हणजे मायाजी नाईक फाटकर यांना ही कामगिरी दिली की तुम्ही खांदेरी हा किल्ला बांधा आणि इंग्रजांपासून, सिद्ध्यांपासून किंवा डच, पोर्चुगीजपासून सावध राहण्यासाठी. आणि मी या नाटकात सुभेदार मायनाक भंडारी ही भूमिका करतो. आत्तापर्यंतचा अनुभव खूप चांगला होता. डॉक्टर अनिल बांदुडेकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. आम्ही सुरुवातीला जेव्हा 2019 साली हे नाटक सुरू केलं होतं तेव्हा 45 दिवस सलग तालीम करून आम्ही शोज केले होते. पण नंतर कोविड वगैरे झाल्यामुळे नाटकाचे जास्त शोज नाही झाले. पण आता आनंद आहे की परत शोज होत आहेत आणि ओव्हरऑल मला एक वेगळी भूमिका करायला मिळाली, त्यामुळे आनंद भरपूर आहे. आत्तापर्यंतचा प्रवास जरा कठीण राहिला आहे कारण जसं मी म्हटलं आम्ही 2019 मेमध्ये सुरुवात केली, काही शोज केले. मग आमचे दौरे होणार होते तेव्हा पूर आला कोल्हापूर सातारा साईड. मग 2020 मार्चमध्ये कोविड झालं. मग कोविडनंतर काही शोज झाले. पण हे नाटक खूप छान आहे. लोकांनी जेव्हा पण बघितलं त्यांना हे नाटक आवडलं आहे. पण आतापर्यंत तितक्या लोकांपर्यंत पोचू शकलं नाही आहे, तितके शोज झाले नाही आहेत. सो एकच आशा आहे की जितके जास्त शोज होतील तितकं लोकांना हे नाटक बघायला मिळेल आणि एक वेगळी गोष्ट आहे जी आतापर्यंत लोकांना माहिती नाही आहे ती गोष्ट जाणून घ्यायला मिळेल. जसं मी आधी म्हटलं की शिवाजी महाराजांचं आपल्याला काय हेच माहिती आहे की गड कशी जिंकली, कसे युद्ध झाले, मावळे कसे होते. पण समुद्र किनाऱ्यावर जे आपण म्हणतो ती युद्ध कशी झाली त्याबद्दल अजून माहिती नाही आहे लोकांना आणि ते या नाटकाद्वारे लोकांना कळेल म्हणून ही एक वेगळी बाजू आहे महाराजांच्या चरित्राची, ती लोकांसमोर नक्कीच आली पाहिजे. या नाटकातला माझा आवडता प्रसंग एक असा प्रसंग आहे जेव्हा बेटावर सगळे किल्ला बांधत असतात, जे मावळे आहेत, भंडारी आहेत, आगरी कोळी आहेत आणि अशी वेळ येते की प्यायला सुद्धा पाणी नसतं आणि तेव्हा सगळ्यांना मोजून मापून पाणी दिलं जातं आणि काही पोरं असतं ते म्हणतात की बाबा आम्हाला पाणी कमी पडतं. तेव्हा सुभेदार स्वतःच्या ज्या हिस्स्याचं पाणी असतं ते त्या पोरांना प्यायला देतात. तो प्रसंग माझा आवडता या नाटकात. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला पण दलित बोबवला. अरे तानाजीनं हात नसताना, ढाल नसताना अख्खा कलीम कापला रे. अरे हे सगळं असं असताना तू पाणी आणि पिठासाठी असा वागतो. सोड, माफ करा पण चुकलं माझं. आता परत असा वागणार नाही. आता जीव प्रेम गेला तरी मी चालेल, पण आधी किल्लो आणि मगच आजपान. आता खांदेरीवर किल्लो उभा राहावा का जोयो? सुभेदार टोपीकरांनी मोठ्या आडव्या घालून दौलतखानाचा आरमार. सुभेदार काय हुकूम? चिलग्या किल्ल्याचं काम चालू ठेवा. जी. हा टोपी करलाय लबाड. पण नाटकाचे दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदुडेकर त्यांच्यासोबत मी 2018 सालापासून काम करतोय. साधारण 4 ते 5 नाटकं केली आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला कायम काम करायला आवडतं. त्यामुळे खूप छान अनुभव असतो. वेगवेगळ्या टाईपचे कॅरेक्टर्स करायला मिळाले. राज्यनाट्य स्पर्धा केली, व्यावसायिकसुद्धा केलं, एकांकिकासुद्धा केल्या. सो डॉक्टरांबरोबर काम करायला काय मजा येते. आणि सहकलाकार जसं मी म्हटलं बऱ्याच पट्ट्याने शोज आले त्यामुळे कॅरेक्टर रिप्लेसमेंट्स खूप झाल्या आहेत आणि आता आम्ही साधारण 1.5 वर्षाने करतोय. त्यामुळे आताचे जे सहकलाकार आहेत ते पण नवीन आहेत, शिकायची वृत्ती आहे. त्यामुळे बघू आता अजून जसे शोज होतील तशी ट्युनिंग जास्त होईल आणि अजून काम करायला मजा येईल त्या लोकांना. गड किल्ल्यांवर आता मी तसं बऱ्याच गड किल्ल्यांवर गेलो आहे. सिंहगड, प्रतापगड, रायगड. एक काय म्हणतो आपण लहानपणी आपण पुस्तकांमध्ये हिस्ट्री बुक्समध्ये वाचलेलं असतं, पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही गडांवर जाता तेव्हा तुम्हाला कळतं की कसे ही लोक त्या वातावरणात राहत असतील, कशा लढाया झाल्या असतील किंवा किती कठीण होतं इतकं वर चढणं. आणि ही लोक सातत्याने रोज वर खाली करायचे. एवढं आपण अर्धा तास चढायला गेलो तर आपल्याला धाप लागते, पण ही लोक
दिवस रात्र वर खाली करायचे, वेळ बघायचे नाही. जेव्हा महाराजांना त्यांची गरज असायची तेव्हा जायचे. त्यामुळे असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी खूप जास्त कष्ट केलेत, त्यापेक्षा आपलं आयुष्य नक्कीच सोपं आहे असं वाटतं. तुम्हाला जर खरंच महाराजांबद्दल काही वाटत असेल तर धिंगाणा आणि नाचगाण्यापेक्षा पोचवा लोकांना की महाराज कसे होते. आणि आजच्या काळात सुद्धा महाराज तितकेच रेलेव्हंट आहेत, कारण कायम आपण हेच म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यामुळे नाच गाणं आणि धिंगाणा करण्यापेक्षा महाराजांचे विचार पोचवा असं मला वाटतं. हां, आज खूप एक्साइटमेंट आहे कारण 2022मध्ये मला वाटतं आम्ही ऑगस्ट का सप्टेंबरमध्ये शो केला होता. तर साधारण 1.5 वर्षाने हा शो मी करतोय. सुभेदार मायनाक भंडारीची भूमिका करतोय, जी माझी सगळ्यात आवडती भूमिका आहे. या नाटकात मी लीड करतोय आणि हे नाटक बघायला या नाटकात गाणी आहेत, ड्रामा आहे, कॉमेडी आहे, बरंच काही. ओव्हरऑल एक प्रॉपर सागर संगीत नाटक आहे आणि तुम्हाला हे बघायला नक्की मजा येईल. प्रसाद वालावलकर यांनी या नाटकाचं नेपथ्य केलं आहे आणि आता थोडं नेपथ्य बदललं आहे, कारण सुरुवातीला जरा वेगळं होतं. कारण नाटकात बेडसुद्धा दाखवलं आहे, इंग्रजांचं ऑफिससुद्धा दाखवलं आहे. तर त्या हिशोबाने आता आम्ही थोडं सुटसुटीत केलं आहे आणि तुम्ही बघायलाच तर तुम्हाला कळेल. पण नेपथ्य बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ॲक्च्युली एखाद्या समुद्र किनाऱ्यावरच्या किल्ल्यावर आहात. शिवछत्रपती आम्हाला सेवा करण्यासाठी भवानीचा खबरदार, पाऊल मी पुढे टाकलं तर उभ्या देहाचं 2 तुकडे झाले बघता. 2 डोळ्याने कोण आला पुढे गेलोस? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे म्या हाय खंडोची फरसान. असं आपल्या ओळखीचा सबूत सांग. दर्या भवानी. खंडोजी, अरे तू आहेस होय? अरे मला वाटलं गनिमच आला का काय? गनिम. अरे अशा परिस्थितीत कडकट किल्ल्यातून आणि सह्याद्रीच्या कडक कपड्यातून एकच आवाज दुमदुमला. जय भवानी, हर हर महादेव. अरे परकेच्या छातावर पाय रोवून महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभारलं, सारा रयतेला अभय दिलं. अरे दिवाळीच्या वसुबारसीचं मुहूर्त साधत महाराजांनी कल्याण प्रांत काबीज केला. महाराजांच्या पराक्रमावर समिंदर निहायत खून झाला. अरे कल्याणच्या 15,000 लाटांमधून साक्षात दर्या भवानी महाराजांना कर्जत सांगू लागली, स्वतंत्र आरमार निर्माण कर. त्या आरमाराचा दरारा 7 समुद्रापलीकडे पोहोचू दे. हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर तू आपली अमर्याद सागरी सत्ता निर्माण कर. माझ्या पाण्यावर मूठभर फिरंग्याने आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी याची मला लाज वाटते राजा. लेकी सुनांना, गुलामांच्या बाजारात विकणाऱ्या सिद्ध्यांना आणि धर्म बाटवणाऱ्या फिरंग्यांना त्यांच्या आरमारासह तू बुडवून टाक. त्यांना गिळंकृत करण्यासाठी मी तुला साथ देईन.